मोठा नाही किंवा तुम्हाला सल्ला देणं इतका मोठा नाही, पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे. यावर तुमचं मत काय? उपदेश करणे इतके मोठे ना. आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला? आम्हीच गुतलोय तुमच्यासारखे बायका पोरात. आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही. आपण काय साधू संतांनी इतके त्यागी? आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली. आपण येडे का? आपण गाडीतून 100 कमी पडले तर उतरतोय 100 राहिले. महाराजाचं कीर्तन संमेलन पायाजवळचा बंडल तासात राहिला. बाबा घरी गेलो परत आला स्टेजवर आयला नोटा राहिला म्हणजे. नाही नाही आपल्याकडून उपदेश होणार नाही, पण चांगल्या गोष्टी तुमचा मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला कवाही, आणि तो स्वीकारलाच. काळ फार वाईट आला मला, काय फार वाईट आला. परत थोडं मागं जाऊ आपण. तुम्ही माग म्हणजे पुढे जायचंच खवा, तिथंच जायचं आपल्याला. कुठून आलतो ध्यानात ठेवा. मेला धृतराष्ट्र जळून, पण तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देवाला इथं होतो आपण. गमेंट कमी करा, दिवस जाणार आहेत. काय कोणाला कोणाचं ज्ञान नाही. चला पुढे. आता इथवर आलो आपण. आता सगळ्या माणसाला मॉडिफिकेशन मध्ये सांगतो. बसलेल्या सगळ्या माणसांकडे मोबाईल आहेत. अंडरपॅन्ट नाही काहीला, आतली चटी नाही, मोकळा आहे. पण हँडशीट 9,000चे, चैन उघडी ना, तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये. पण एक ध्यानात ठेवा, आपल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मोबाईल फिट करून सांगतो. आता मोबाईलच सांगतो 5 मिनिटात. बसलेल्या कोणत्याही माणसं, सॅमसंग असो, जिओ असो, नोकिया असो, वोडाफोन असो, कोणताही असो, फक्त मोबाईल चालण्यासाठी काय लागतं एवढं सांगा. रेंज. आता उत्तर तुम्ही द्यायचे बरं का. मोबाईल किती किमतीचा असू द्या, तो अवलंबून कशावर आहे? बस तुम्हाला जर रेंज मिळवायची नसेल तर मोबाईलची किंमत 0 आहे. कोटी रुपयाच्या शरीराची किंमत मागच्या जन्मीच्या पुण्याईनं तुम्हाला मिळाली. ही रेंज आहे. ही रेंज आहे. आईबापाचा आशीर्वाद लागेल, मागच्या जन्माचं पुण्य भक्कम लागेल, तेव्हा तुम्हाला हा मोबाईल मिळाला. हे हँडशीट आहे. आता नीट ऐका, हँडशीटला काय लागेल? पहिली रेंज. मग मागच्या जन्मीचं तुमचं माझं पुण्य चांगलं होतं म्हणून शरीर मिळालंय, पुन्हा मिळालंच. बस. आता हा झाला मोबाईल. प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये बसलेल्या माणसाच्या 100 रुपये बॅलन्स आहे. 100 कशावरून? प्रत्येक माणसाला आयुष्य 100 आहे. हा झाला त्याच्यातला मोबाईल. त्याच्यातले 50 झोपेत गेलेत. आता किती राहिले? मोबाईल बॅलन्स शीट करून देतो तुम्हाला. मग तुमच्या माझे 50 गेले ना झोपेत. मग आपले 25-50 रुपये बोगसच गेलेत. यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, पबजी गेले 50. आता मोबाईल मधला बॅलन्स शिल्लक किती आहे? 50. त्यातला 25 नको तिथं घालवला. हॅलो, काय चाललंय? काय नाही. काय हो? सहज. तुला काम नाही का काय? तू उलथू द्या ना, मरू द्या इकडे. तुला काय आठवण आली? मग मरायचं आठवण आली तर सहज गेले का नाही पैसे बोगस. हॅलो, जेवला का? तो जेवलाय बी फाशी घेऊन मिळालाय बी. तुला काय करत? हॅलो, जेवला का? झोपलाय का? होता नाही का? बालताय? कपडे घालू नये का? मोकळाशी. गेले 25. तुमचे माझे 25 असेच गेले ना. कशात गेले? अभंग लिहून घ्या. कशात गेले? मी तवा नाता प्रतिकर्म इनमती मंद बुद्धी तुम्ही आठवले नाही कधी. वाचे कृपणे ती माय बापा नाही ऐकले गायले गीत धरले जात सांदिले हित नावडे पुराण बसले संत केले बहुत पर्यंत करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करचालना नाही. संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे असंग संघ घडले अन्याय बहुता धर्म उपाव न कळे हित नाही बोलू आठवते आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदार तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे. गेले 25. आता बॅलन्स किती आहे तुमच्याकडं? मोबाईल टाईट करायचे बरं का ना. तुमच्याकडे बॅलन्स किती आहे? 25. पण ते 25 खर्चेपर्यंत बॅटरी नाही उतरली पाहिजे. आणि आता जवळजवळ 60% बॅटऱ्या. बीपी. चहा घेता का? राखेल दे चहा. 1 ग्लास राखेल पेतो. हे उतरेल बॅटरी आहे. बीपी, शुगर, निद्रानाश यानं दिसत नाही, यानं ऐकू येत नाही. आता बॅलन्स किती आहे?
25, पण बॅटरी तर उतरली. मग बॅटरी चार्जिंग करायची असेल तर काय काय लागेल बोला? एक लाईट पाहिजे, 2 पिन पाहिजे, चार्जर, त्या चार्जरला पिन पाहिजे. मग ऐका उत्तर. आता उत्तर आहे का? बॅलन्स 25. तुम्हाला अनेक जन्माचे पुण्याईची लाइटिंग तुमच्या जीवनात पाहिजे. 2 संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, चांगलं वागण्याची पिन खोसली पाहिजे आणि भजनाचं बटन दाबलं पाहिजे, तेव्हा हा मोबाईल चार्जर. बटन बिटन खुसून ठेवलं, पिन बिन खुसून ठेवलं, बटनच नाही दाबलं, का हो चार्जिंग होईना? त्यानंच नाही राहील. मरशील ना तसं. भजन केलंच पाहिजे. मग काही अशीच आहे, एक लग्वीला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही? येणेच आहेत काही शहाणे आहेत कधी. ही मोबाईल सतत मोबाईलवर बोलणारी माणसं आहे महाराज, फार चुत्यात गण नाही यांची. यांना धर्म नाही कळत. आणि मोबाईल वापरणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो भाऊ, तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात. आता मला एक उत्तर द्या, हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आता साध्या गोष्टी आहेत महाराज, हे आम्ही सांगायचं का? आता तुम्ही सगळे लोक मोबाईल कोणत्या खिशात होत्या? तुम्हाला साध्या आकली आहेत का नाही? काही जर रेंजमध्ये महाराज जर सायलेंट करून ठेवला आणि 2-4 वेळा जर व्हायब्रेट झाला, किक बसल ना एखाद्याची. शरीरातला सगळ्यात नाजूक इंद्रिय हृदय. आता हे नुसते बॉक्स आहे ना, बॉक्स हे नुसतं जोरात चाल म्हणून इको जर लावलं ना, इको लावून जर 2-3 चाली म्हणलं ना, आमची हे गेलेत पार. माझं तर कामच देत नाही. 2-4 वेळा हात दाबून धरावं लागत, तेव्हा ती सुताव चालत. नाही तर एखाद दिवशी हे बंद पडायचं असेल, जय विठ्ठल राहिलं त्याला गेलं पाहिजे. दणका बसतो याचा मारा. मी मोबाईल वापरणारी वरच्या खिशात मोबाईल ठेवू नये. मोबाईलचा वापर उजव्या कानाचा बोलताना कमी करावा. उजव्या कानाचा वापर करू नये जास्त, इकडं बोलावं. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये पोरांनो, ठेवायचं नाही कधी. रेंज जाती माणसाची, रेंज. मग मोबाईल कुठं ठेवावं, कधी देणं ठेवायचं? मोबाईल हा बरेचशा लोकांच्या कमरेला बेल्ट आहे आणि बेल्टला कवर आहे, ती जागा अतिउत्तम आहे. कारण मोबाईलमधून वेव्ज ज्या येतात, वेव्ज त्याचा त्वचेशी संपर्क नको आहे. त्या बेल्टला कवर करून घ्या, त्याच्यात ठोजा मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी याडपटच असेल. आणि मोबाईल वापरणारी ज्या माणसं आहेत त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. निद्रानाश, झोप नाही यांना. हे झोपत नाही येडपट. रात्री आथरुणावर पडले ना, आणि मग त्या अर्धले चित्र, उघडे वाक्य तेच डोक्यात घेऊन झोपत होती. त्याला झोप पुरी नाही येत. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, गोदडीच फाडली, टरटरा गोदडी फाडली. त्याचा बाबा नाही ना, परदेशी खाट मोडली ना, आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं का? त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. पण मोबाईल चार्जिंग कधी होईल? आलिंगने संताचिया, आलिंगने संताचिया, माझी काया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, आला शीतल शांतीचा वारा, सुखदा
कळी काळाची घोडा वाजती टाळ घोडा वाजती टाळ घोडा वाजती टाळ घोडा वाजती टाळ झण झण नाद रसाळ झण नाद रसाळ पूर्वजन्मी पाप केले ते विस्तारले पाप केले नाशिवंत दृष्टी हरपली भजन्यानं कीर्तनकारानं कीर्तन संपल्यावर जसं नोटावर हात मार द्या तसा रोज काकड्यावर हात आणला पाहिजे. भजने कसे पाकिट पाटकन मोजून पाहत्या कमी हो. कीर्तनकार सुद्धा कसा मोजून पाहतो तसं नित्य नियमानं हरिपाठ आणि काकडा याच्यावर वार करायला नजर टाकली पाहिजे. गण लावून परमार्थ होत नाही आणि मेमरी कार्ड आणि पेन कार्ड बाबा होत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू, घासावंच लागत. चला थोडं पुढं, तुम्ही मला पुढं जायचंच खावा. देवानं ज्या निर्माण गोष्टी केल्या त्याच्यात तुम्ही अतिक्रम करणार. एक प्रश्न बारीक आहे का, हत्तीनं जर कौट खालं, नीट आहे का बरं का, हत्तीनं जर कौट खालं, कौट महाराज मंडळी सकट आहे का, हत्तीनं जर कौट खालं ना कौट, तर तो हत्ती ते कौट सकाळी जसंच्या तसं टाकतो, फोडीत नाही. हत्ती कौट फोडीत नाही पोटात, पण आतला गरठ होत नाही. कौठाच्या आतमध्ये जो गर आहे तो गर हत्ती खाऊन टाकतो आणि कौट जसंच्या तसं टाकतो. मग हत्ती गर खातोच कसा, PhDचा विषय. शिकलेले कोणी असतील ग्रॅज्युएटच्या पुढचे तर तुम्हाला PhDला 3 विषय देतो, आयुष्यभर घासा तुम्ही. कावळा शिवपोत शिकत बसा आणि PhDला आपले 3 प्रश्न आहेत. तुम्हाला 3च आकडे आहेत फक्त PhDला. लॅपटॉप आलं, लॅपटॉप आलं, इंटरनेट आलं, फेसबुक आलं, मंगळावर लोक जाऊन आली, मंगळावर पाणी आहे का नाही पाहिलं, गरोदर स्त्रीच्या पोटात बाळ कोणता याचा शोध लागला. पण तुम्ही माझ्या मांडीला मांडी लावून जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे हे मला अजून कळलं नाही. लावा शोध. जाय शाळेत पळ. 2, हत्तीनं जर कौट खालं तर हत्ती आतला गर खातोच कसा. आणि 3, शिळीचं बकरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं. गाईचं वासरू जर जन्माला आलं
तर त्याला आईचं सड दाखवावं लागतं, ते सड फोडावं लागतं, त्याचं एक धार काढून टाकावं लागते, तेव्हा त्याला मिळतं. आपलं बाळ जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं, बोटाला धरून चालावं लागतं, पायानं त्याला बोटाला धरून चालावं लागतं आणि त्याला शिकवावं लागतं. पण बाईला बाळ झालं रे झालं का ते बाळ लगेच पळायला सुटतं. सापाचं पिलू पळायला शिकलं कुठं? जाय शाळेत. सापाचं असं वैशिष्ट्य आहे, जर सापाला पिलू झालं, मग यादी सांगू का तुम्हाला, यादीच आहे का महाराज मंडळी सगळं. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात, सस्याला शिंग येऊ शकतात, आकाशाला फळं येऊ शकतात, वांजेला मुलगा होऊ शकतो. नीट आहे का? वांजेला मुलगा होऊ शकतो, अंधार प्रकाशाला घालू शकतो, मृगजळाने तहान बागू शकते, पण कुणाच्या तरी देवाच्या शक्तीशिवाय माणूस मोठा होऊ शकतो हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मान्य? यदा कदाचित आकाशाला फळं येतीलही, वांजेला मुलगा होईलही, अंधार सूर्याला घालविलही. मग मला एक उत्तर द्या महाराज मंडळी, लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की त्याचं सोनं होतं, हे तुम्ही वाचलंय का अनुभवलंय? तुमच्या बसलेल्या पैकी परीस कोणी पाहिला? तुम्ही सगळे लखपती आहेत, पाहिलं नाही ना? पाहिलं नाही ना? नाही पाहिलं ना? नीट आहे का? परीस पाहिलं नाही ना? मग परीसाचं सोनं होतं ना हे तुम्ही सांगू शकत नाही. पण नीट आहे का? संतांच्या संगतीत गेलेला माणूस बर्बाद होऊ शकत नाही हे तुम्ही सांगता, हाच परीस आहे. तुम्ही आमच्या टोळीत आले ना, आमच्या टोळीत तुम्ही श्रीमंत होणार नाही याची गॅरंटी आहे, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार. ही परिसाची संगत आहे. ही संगत कोणाची आहे? परिसाची. तुम्ही आमच्या टोळीत या, खाण्याची नका काळजी करू, किती खाय, कवाय खाय, किती याला खाय. तुम्ही आमच्याकडे आले हो, खाण्याची चिंता करू नका, कपड्याची चिंता करू नका. तुम्ही श्रीमंत नाही होणार, पण मानानं जगाल आणि समाधानी व्हाल, हाच परीस आहे. परिसर काय वर जातो का सापडायला माराय? काही शोध लावीत बसले, परीस गपचिप आहे. मला एक बावळाट भेटला, तो म्हणला का हो एवढ्या संतांनी चमत्कार केल्यावर येणा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही का? जनताच लुटीटा. मी म्हणलं तुला बाकीचे बॉसची काय करायचे, तुला मी एकटा बाद झालो, तो तुला मी आत्ता हा मंडप चालवून दाखवतो अख्खा शिर्डीत, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का पागाला? तुम्हाला पळ मग बावळाट नाही कशी काय भिंत, त्याला वाघ हो बसून यावं लागत. तुला चड्डीचा वगळ खाली गेला तर तू त्याला पाहून घरात पळाला. एकानं मला प्रश्न विचारला, का हो पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? काय शोध लावतील लोक, काय कळत नाही. आता जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. कोणी पाहिले? मी त्याला म्हणलं तुला बाकी त्याची काय करायचं? तो म्हणला नाही, मग नाही, फक्त मला एक सांगा, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला, रुक्मिणी कुठे आहे? मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती आणि मधून मुंडकं काढी ती. डायव्हर कळत नाही श्रीलिंगी का पुल्लिंगी. आणि ती पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. त्याला विचारलं काय रे कुत्रं आडवं गेलं? कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, शास्त्र म्हणेल ते आहेच. आता तुम्ही पहा, हे 2-4 महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या, आता त्यानं तो सोडून दिला ना. आता दखलच घेईन कोणी, ते काय येडवून गेलो तुम्हाला मरून देते काय? आता मरण्यात मजा नाही. शेतकरी 2-4 महिने शेतकरी सोडून दिला तो ना. मरू नाही, उपयोग नाही. लाख मंजूर झाले 22 मिळाले, मरताच का? शेतकऱ्यांनी सोडून दिले आत्महत्या. आता मोर्चे बंद झाले, 3 महिने झाले मोर्चे नाही. आता 2-3 महिने मोर्चे नाही निघणार. कटाळी लोक डांबरी येऊ डांबार तापलं पण फरक पडला नाही, सोडून द्या. आता तुम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये जा सरकारी,
या 2-3 महिन्यात आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत, नोकरीवाले नाहीत. नोकरीवाले तर करू शकत नाही कधी, ते करणारच नाही, त्यांना 12 गुरु लागला आता. त्यांचं आता कावळाशिवाय बोध उजाडलं, फक्त हातात मिळले पाहिजे, त्यांचं उजाडलं. पण ध्यानात ठेवा, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जा, सध्या आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत. कोण आहेत मग? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, ही कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे ही सध्या फुल उताटली. तुम्ही कुठे जा, हेच पोरणपुरी काय मत आहे तुमचं? आणि यांचे कारण माहिती आहे का काय? बाप बोलला फाशी, पुरीला आई बोलली आत्महत्या. इतके हलकट विचार झाले. आणि हे आत्महत्या का करायला लागले माहिती का मला? 70,000ची ह्या नालायकाला पल्सर आहे, 10,000चं त्याच्याकडं मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचं त्याच्या पायात बुडे, आणि फुकाट खातोय बापाची पेंट. उताटलं ते. रुपड्या कमवायचं नाही ना, बापाने बी गुंठा ऐकायचा आणि कपडे कडक घालायचे. आणि ती चावला, तिला सवय लागली. पिढी संपली ना. आता काय माय काय संपली का नाही हा म्हणा. पिढी संपली ना. बापाने आवता हाकायचं नाही, एक गुंठा वाजा करायचा आणि स्कॉर्पिओ घ्यायची, त्याच्यावर लिहायचं पैसा गेला पण नात केला. मग असं परिणाम ह्या अवलाद उताटून गेली. यांना तुम्ही तिथेच बसा, रुपया इन्कम नाही पण उताटल्यावानी. आता त्या पोराला पल्सर केवढे, बाईक केवढ्याला आहे? बाईक 1 लाखाला. 80% पोरं कॉलेजला गाडीवर येतात. लाखाची बाईक उताट्या लावलात. बरं, त्याला पेट्रोलला पैसे लागतात 3 दिवसाला 100. सोमवारी दिल्यावर गुरुवारी द्यायला पाहिजे. बापानं 100 दिले म्हणल्यावर येणं द्यायची गरज आहे का? लई जागृत देवस्थानी, हिला तर लई काळजी परपंचीची. हिनं लगेच पोराला म्हणायचं बाय हे 100, त्याचं ऐकू नको. त्याचं कोणचं? त्याचं. तो पहिल्यापासून तसाच. मी त्याला 9वी पासून पाहते. आता त्या पोराला बापानं 100 दिल्यावर आईनं 100 द्यायलाच नको आहे. आठवड्याला त्याला पैसे किती लागतात? फक्त 200. आईनं 100 दिल्यामुळे ते पोर माळकऱ्याच्या टोळीत बसल का बेवड्याच्या? ते हरिपाठाकडे निघल का धाब्याकडं? त्यानं 90 मारायला सुरुवात केली. गोवा खायला माझाटलं ते, पडलं पोरीच्या प्रेमात. पोरं आहे भंगार. तिच्या बाई 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि ती अडबड, तिला काय घेणं नाही. मोबाईलचा बॅलन्स भरायचा नाही, हॉटेलचं बिल द्यायचं नाही, गाडीला फक्त तोंड बांधून मागं बसायचे एवढंच ना. बसली, ओळख येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घातला. 10 मिनिटं गेले, पोलिसाला सापडाय. पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा? बिकार. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोऱ्याचा बा. आणि खरं सांग का, महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या, जाऊ द्या, पण तुमचा मुलगा म्हणून आहे ना, आपली कीर्तनं वर्षातून 4 वेळा ऐकावं माणसानं. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही तोंडावर नका बोलू, फरक पडत नाही. पडतो, झटका बसतो. मी आणि मला तर तुम्ही म्हणणार नाही स्तुती म्हणून नाही, पण आमच्या बोलण्याचा 5-25% फरक झाला आहे. काय मत आहे तुमचं? असं जर 2-4 वर्ष मी टिकलो पाहिजे, फरक होणार. आणि मग आला नाही फरक. हां, त्या पुरीच्या बापानं ऐकलं इंदुरीकडचं कीर्तन, आणि इंदुरीकडनं पुरीचे बापच कसवली कीर्तनात. त्या डोक्यात फिट बसलं ते. तो घरी गेला, पुरीला म्हणलं इकडे कीर्तन ऐकून आलोय, डोकं गरम आहे. तू त्या पोऱ्याबरोबर जर दिसली ना, बरं मेलीच तू. मेलीच, पुढचं सांगत नाही आता, मेलीच. ती पोरगी गेली, त्या पोराला म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय. आता त्याच्या डोक्यात टक बसलाय. मला तर रिपीट करीन, पण तुला तर भोगशीलच पाय, विचार करून. तू त्याच्या डोक्यात फरक आला. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, माझी नाही ना, तू कुणाचीच नाही. ती म्हणली कोणची होईन, पण तुझी नाही होणार, असा अंदाज आलाय मला. तो म्हणला नाही, तुम्हारे बिना मैं जी नाही शकता. ती म्हणली कवाय मर, पण ते जमणार नाही. आता तो पोरगा ही गोष्ट कोणाला सांगणार? त्याच्या आईला. तो आईकडे गेला ना, आईला म्हणला मम्मी सांगून टाकतो, आमचं 9वी पासून प्रेम होतं, ठरेल होतं सगळं,
पण आता तिचा बाप बिघडला आहे. मला तर फटकील असतो, पण तू एक कर, पप्पांना सांग आणि पप्पांना सांग आणि तिच्या बापाची गाठ घे आणि पप्पांना सांग आणि बापाची गाठ घे, तुला सुनही होईल आणि इज्जतही राहील. हे म्हणणं कोणचं आहे? पोराचं. कोणला? आईला. आणि तिला पटतं पोराचं पटतं तिला, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. पुढचं बोला ना पटकन. फक्त नवऱ्याचं पटत नाही तिला, बाकी पोराचं पटतं. ती म्हणली खरंय खरंय बरं का, इज्जत झाकू नाही राहील. आणि पुरीचंही पटतं तिला. पोरगी म्हणली मम्मी पप्पा जरा पोरगं शोधायला लागलेत मला, मागून अपमान होण्यापेक्षा त्यांना म्हणा शोधू नका, फक्त पैशाची तयारी ठेवा, फायनल आहे. तिला पटतं ती म्हणते ते खरंय काय, प्रेम ते प्रेमच. आणि तर पोऱ्या ती बाई गेली नवऱ्याला सांगायला आपलं पोरगा असं असं नादी लागलंय पा. त्यानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं पोऱ्याच्या बापानं. तो बोलला नाही काय, असा पाहत राहिला तिच्याकडं 5 मिनटं. तिने सांगितलं बा करून टाका ती पोरगी, आपल्याला इज्जतही राहील घराची. त्यानं काय नाही अशी बाई मागं केली आणि 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या निभार. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हन्न नव्हतं, याला झालं काय, हा एका कीर्तनात एवढा बिघडला कसा. त्या पोरानं ओळखला, आपली आई रिपीट केली म्हणले हो आपला कार्यक्रम होणार. ती पोरगं गेलं निघून आणि मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं. 90 डिप्लोमॅट हन. आणि दारू प्यायल्यावर काय होतं माहिती का महाराज, पोपटानं दुस्ती केली वाघ अशी. पोपटानं वाघ अशी दुस्ती केली आणि वाघानं डुकर अशी दुस्ती केली. ते पोपट आजारी पडलं आणि मेलं. त्या टेन्शनमुळं वाघही मेलं आणि डुकरही मेलं. तिघही एका जागेवर गाडले आणि त्या जागेवर झाड उगलं. ते झाड होतं मोहाचं. दारू पाडी त्या मोहाची, म्हणून दारुड्या माणूस पोपटावानी बोलतो. वाघावानी डरकाळ्या फुडितो आणि डुकरावानी लोळतो. त्या झाडाचा दोष. ते बरं ना फुल 90 हल्ली आलं, पण ते हुशार होतं पोर. ते म्हणलं बाप आपला बिघडेली, पण तो म्हणलं बापाची जिरवणार. प्रेमापुढं बापाचा काय विषय. त्यानं औषध घेतलं पण ते पेलं नाही, हुशार होतं. ती वटाला लावलं, पेलं नाही. पोराच्या आईनं पाहिलं, पोरानं औषध घेतलं. तिने ते बांगड्या कोणीकडून पदर कोणीकडून तोंड झोडी तर झाली. नवऱ्याला म्हणली झालं ना समाधान, गेलं ना पोर, घेतलं ना त्यानं औषध. तू काय बोलला नाही, पण तिच्या पहिली झापड निवार होती त्यामुळे ती लांबच उभी राहिली, जवळ नाही. पहिले तिच्या फटके निवार बसेल होते, ती फक्त त्याच्या पाहत राहिली. पटलं ना तुम्हाला, झालं ना माना जागं, झालं ना माना जागं. तो म्हणला मेलं नाही ना अजून, होईल परत. थोडं लांबल पण होईल, पण तू जर भुकली ना, तू मेलीस. ती म्हणजे आता काय करा, त्याला काहीच फरक पडा नाही या माणसाला एका कीर्तनात. आणि ते पोरानं ओळखलं आपल्या बापाला, औषधही लागू पडा ना, म्हणजे कार्यक्रमच बिघडला. आणि अजून 2 कीर्तन ऐकले होतं, बाप काही करील. ते पोर घाबरलं, त्याला औषध चोळलेलं होतं. ते आलं बापा पुढं, घाम आला त्याला. मरण आहे महाराज, काही झालं तरी माणूस मरणाला घाबरला. ते आलं बापा पुढं राहिलं. बापानं अशी बाई मागं केली आणि 4-5 त्याच्यात ठेवून दिले निभार. तो म्हणलं बापा पाया पडतो, मी पेलोच नाही हो, तर फक्त चोळलंय, तुम्ही मारू नका. गपची बास बोलून देणं बाप. त्याला मुतलंच ते 2 झापडे आणि त्यांनी आलं डॉक्टरनं क्वार्टर आणली होती. डॉक्टरनं त्याला आतल्या खोलीत आणि बेल्ट काढला कमराचा. 3 बेल्ट दिले, गपक्यात भरलं मागून ते. तो डॉक्टरला म्हणला फक्त डॉक्टर एखादा शब्द मला, गपची बास. तो म्हणला त्या पुरीला तिकडं आग लागू द्या, ते घरही जळू द्या, मोर द्या, मी पेलोच नाही हो, मला बोल. गपची बास, पेशंट धुतल्याशिवाय रिपोर्ट येत नाही. गपची. तो म्हणला मला गपची बास. तो बोलूनच द्याय ना डॉक्टर.
मरणाचं रिपीट केलं त्याला. तो म्हणला फक्त 1 मिनिट हाणायचं बंद करा. मग ऐकू गपची बस. आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता तुला आतून धुवायचं. तो म्हणला मी गपची झोप झोप पालथा पालथा झोप. तो म्हणला मी झोप पालथा. 2-3 नर्स 2-4 कंपाऊंडर त्याला दाबाय. पालथा झोप. कंपाऊंडरला सांगितलं आंड्रे नळी मागून घाल. घातली नळी मागून. असं बॉम्बलायचं ते खाटा सगळं. गपची बस. आतला रिपोर्ट आल्याशिवाय फायनल नाही. जेव्हा इकडून नळी काढली तेव्हा ते शांत झालं. 2-3 दिवसांनी पोरीचा फोन आला. त्यानं मोबाईलच फेकून दिला. मला नको आता इकडून नळी घालतीन आणि इकडून काढतील. हे 500 तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला फक्त म्हणायचं परत घेतो का औषध. शेण खावा शेण पण औषध नको. चिंता करायची नाही महाराज. चित्ती असू द्यावे समाधान.